नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कोणत्या महिलांनी करू नये आणि लाडकी बहीण योजनेचा जो पुढील येणारा हप्ता आहे तो पुढील येणारा हप्ता ई-केवायसी केल्यानंतर येईल की ई-केवायसी करण्याच्या अगोदर येईल आणि यासारखे अनेक प्रश्न लाभार्थ्यांच्या मनामध्ये आहेत की ई-केवायसी सध्या करू नये यासाठी नवीन ॲप येणार आहे किंवा काही लाभार्थ्यांना असं वाटतंय की बायोमेट्रिक स्वरूपात ई-केवायसी करण्याची प्रोसेस सुरू होणार आहे। अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर सर्वात पहिला प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कोणत्या महिलांनी करू नये। तर ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत किंवा त्या महिलाच्या फॅमिलीमध्ये कोणी सरकारी नोकरीमध्ये असेल आणि अशा महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर पात्र नसताना ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांनी आता ई-केवायसी करायची नाहीये आणि आता तुम्ही जर ई-केवायसी केली तर तुमच्या आधारवरून किंवा तुमच्या पतीच्या आधारवरून ही गोष्ट समजते की तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी सरकारी नोकरीमध्ये आहे आणि तुम्ही पात्र नसताना तरी लाभ घेतला असेल तर तुमच्यावर कार्यवाही होऊ शकते आणि तुमच्याकडून वसुली सुद्धा होऊ शकते, त्यामुळे ही गोष्ट लक्षात राहू द्या। आणि त्यानंतर काही लाभार्थ्यांचे प्रश्न आहेत की आमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाहीये किंवा ई-केवायसी करताना OTP येत नाहीये। तर आता बायोमेट्रिक केवायसी येणार आहे आणि लाभार्थ्यांना अंगठा ठेवून ई-केवायसी करावी लागणार आहे आणि ई-केवायसी करण्यासाठी मोबाईल ॲप सुद्धा येणार आहे आणि लाभार्थ्यांना केवायसी करावीच लागणार आहे। त्यामुळे आता जर वेबसाईटवरून OTP द्वारे केवायसी होत असेल तर करून घ्या, पण ज्या महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाहीये किंवा OTP येत नाहीये, अनेक लाभार्थी केवायसी करत असताना एरर येत आहेत, अशा लाभार्थ्यांसाठी लवकरच नवीन सिस्टीम चालू होईल ज्यामध्ये बायोमेट्रिकने अंगठा ठेवून ई-केवायसी करावी लागणार आहे। पण ही बायोमेट्रिक केवायसी तुम्हाला घरबसल्या करता येणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रामध्ये CSC सेंटरमध्ये किंवा अंगणवाडी सेविकांजवळ अशा ठिकाणी ही बायोमेट्रिक केवायसी करता येणार आहे। पण बायोमेट्रिक केवायसीची वाट बघू नका, कारण त्याला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचा हप्ता बंद देखील होऊ शकतो। त्यामुळे ज्या महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाहीये त्यांनी अगोदर त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि वेबसाईटवरती ई-केवायसी करून घ्यायची। आणि आता सध्या वेबसाईटवर लोड असल्यामुळे खूप एरर येत आहेत आणि वेबसाईट व्यवस्थित चालत नाहीये, त्यासाठी तुम्हाला सकाळी किंवा रात्री ई-केवायसी करायची। आणि त्यानंतर काही महिलांचे असे प्रश्न होते की आमचे पती वारलेले आहेत किंवा एखादी अविवाहित महिला असेल त्यांचे वडील देखील वारलेले आहेत, तर आता अशा महिलांनी कोणाचा आधार नंबर टाकायचा। तर अशा महिलांना काळजी करायची गरज नाहीये, कारण यासाठी लवकरच पर्याय उपलब्ध होईल। ज्या महिलांचे पती वारलेले आहेत किंवा अविवाहित महिलाचे वडील वारलेले आहेत तर अशा सर्व महिलांसाठी वेबसाईटवरती पर्याय उपलब्ध होतील, तोपर्यंत वाट बघायची। लवकरच संबंधित पर्याय वेबसाईटवरती येईल। त्यानंतर शेवटचा प्रश्न असा आहे की सप्टेंबर महिन्याचा हप्ता कोणाला येईल, केवायसी केल्यानंतर येईल की केवायसी करण्याच्या अगोदर येईल, तर याबद्दलची माहिती समजून घ्या। तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात दिवाळीच्या अगोदर येऊ शकतो, पण कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यात येईल तर ज्या लाभार्थ्यांनी केवायसी केलेली आहे अशा लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता येईल आणि कदाचित ज्या महिलांनी केवायसी केलेली नाहीये त्या महिलांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो आणि जेव्हा तुम्ही केवायसी पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला पैसे येतील आणि कदाचित सर्व लाभार्थ्यांना दिवाळी आधी हप्ता येऊ शकतो, कारण केवायसी करण्यासाठी 2 महिन्याची मुदत दिली आहे, त्यामुळे सर्व महिलांना दिवाळी आधी हप्ता येऊ शकतो। तर या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात। महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।